महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्याकाळमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक घोषणा करण्यात आली आहे। नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आता 50,000 ऐवजी 2 लाख रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनात केली। आता या निर्णयाकडे राज्यभरातील शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसातील सर्वात मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली। पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे। यापूर्वी नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान दिले जात होते। मात्र आता ही मर्यादा थेट 2 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला। गेल्या 3 वर्षांपैकी कोणत्याही 2 वर्षात नियमित पीक कर्जाची परतफेड केलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र असतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतल्याचं सांगत कर्जमाफी ही निवडणुकीसाठी नव्हे तर शेतकऱ्यांना सावकारांच्या विळख्यातून वाचवण्यासाठी असल्याचं स्पष्ट केले। या निर्णयामुळे राज्यातील लाखो नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून याकडे राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या महत्त्वाच्या निर्णयांपैकी एक म्हणून पाहिलं जात आहे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।